बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। हिंदूंवर अत्याचार होत असताना मोदी गप्प का असा सवाल त्यांनी विचारलाय। तर हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंनी गमावलाय असा टोला शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी लगावलाय। हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत। मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसतं पाहत का बसलेले आहेत? माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजे। कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाही आहे। जिथे काही नाही आहे तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाही आहे, पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे। आपल्याला तो अधिकार आहे का? हिंदुत्वावर बोलायचा सुद्धा अधिकार राहिलेला आहे का? बांगलादेशमध्ये जे घडतंय त्याच्याबद्दलचा मोदी सरकारने अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे आणि तो देश पाहतोय। परंतु तुम्ही जेव्हा भूमिका बदलता तर त्या टायमाला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। या विधानसभेला ज्या संभाजीनगरमध्ये तुम्ही बैठक घेतली, सभा घेतली, त्या सभेमध्ये अल्लाहू अकबरचे नारे देणाऱ्याबद्दलचं तुमचं मत काय? त्यापूर्वी लोकसभेच्या मिरवणुकीमध्ये ज्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते, जो मुसा त्या रॅलीमध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुमचं मत काय?